प्रेम म्हणा, प्रेम बघा जीवा कशा प्रेम. पहिलं जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नसल्यास प्रेम नाहीये. हे पवित्र आत्म्याचे फळ आहेत. आणि प्रेम असं प्रेम असतं, निस्वार्थी असतं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी. कारण येशूचा आत्मा आपल्यामध्ये आहे, त्रिएक परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये ते प्रेम असणार, तो व्यक्ती नाशामध्ये आहे आणि त्याला वाचवायचंय, हे आपलं काम आहे. आजचं फॅशन बघा, तरुणींचं बहिणींचं फॅशन बघा. आज ते वाचवायला तरुणांना का ते आपल्या फॅशनच्या द्वारे त्यांना पाडत आहेत. आजचे कपडे बघा, आजचे लोकांचे ब्लाऊज बघा, शिवण्याची पद्धत काहीच राहत नाही इथून. कधी कधी आम्हाला डोळे झाकावं लागतं. कधी कधी मला ते हिला कोण सांगणार आहे का नाही, सांगू बी वाटतं पण ते योग्य बी वाटत नाही. इतकंच पट्टी असते. लाज वाटली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपण कुठलं प्रेम दाखवायले, तो व्यक्ती आपल्याला बहीण म्हणून बघन का आयटम म्हणून बघ. वा वा वा, काय कपडे आहेत, वा. जगासारखं नका राहू. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, प्रेम करा. तुम्ही त्यांना प्रभूमध्ये वाढवताय का तुम्ही त्यांना तुमचे कपडे दाखवून त्यांना घायाळ करता? त्याला प्रीती